विकास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं आणि अगदी रुचकर अशी डांब्यांची आमटी करून दाखवणार आहे. आणि ती झटपट होण्यासाठी म्हणून हे आधी सगळी तयारी करून घेतली आहे, तुम्हाला झटकन कृती दाखवण्यासाठी म्हणून. त्याच्यासाठी हे डांबे मी थोडे वाफवून घेतलेत, चिरून वगैरे वाफवून घेतलेत. आणि ही डाळ तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. ही आमटी तुरीच्या डाळीचीच करतात, म्हणजे इतर डाळीत काय डांबे चांगले लागत नाहीत, तेव्हा ही आमटी तुरीच्या डाळीचीच करतात. आता त्याच्यासाठी मी प्रथम काय केलं आहे तर पातेली गरम होत ठेवली आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया. डांबे शिजवून घेतले की आमटीला वेळही लागत नाही आणि आमटी छान होते. मी तेल घातलं आहे, तेल चांगलं तापलं आहे. आपण मोहरी घालूया त्याच्यात. मोहरी, त्यानंतर जिरं, मोहरी, 2 मेथीचे दाणे. तुरीच्या डाळीच्या आमटीला मेथी छान लागते, थोडी मेथी. मिसळवण करून दाखवणार आहे. पूर्वीच्या काळी मिसळवण असायचं घरात केलेलं, आता आम्ही हे वेगवेगळं वापरतो. पूर्वी सगळं एकत्र केलेलं असायचं, तसं मी एकदा तुम्हाला करून दाखवणार आहे. मग एकच सगळं आमटीत घातलं की प्रश्न मिटला, असं वेगवेगळं नाही घालायला लागत. त्यानंतर आता आपण हिंग घालणार आहोत. आता प्रथम हे आपण डांबे जे शिजवून घेतले ते घालणार आहे. दोन मिनटं झाकण ठेवलं आहे. ही डाळ चांगली घोटून घेऊया. हे बघा, छान शिजलेली डाळ आहे. ही डाळ आपण घोटून घेऊया. खूप छान लागते ही आमटी, आणि भात किंवा पोळी काहीही असलं तरी ही आमटी खूप सुंदर लागते. आपले फोडणी टाकून झालेले आहेत. आणि हे मी या डाळीत ओतते. डांबे शिजवलेलं जे पाणी होतं ते मी डाळीत ओतलं आहे. तर थोडं हळद घालून घेऊया. जरी डाळ शिजवताना हळद घातलेली असली तरी परत हळद घालायला लागते, खमंगपणासाठी म्हणून फोडणीत हळद. आपण वर ओतणार आहोत. डाळ ओतून झाली की आपण आपले मसाले जे जे काय घालायचं आहे ते घालायचं. तर पहिल्यांदा मी लाल तिखट घालणार आहे. तिखट फोडणीत घातलं तरी चालतं, मग रंग चांगला येतो. पण आत्ता मी फोडणीत घातलं नाही आहे. लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ. मीठ नेहमी मी हातानं घालते, म्हणजे मला व्यवस्थित समजतं ते. मीठ. ही आमटी व्यवस्थित जरा आंबट गोड अशी असायला लागते, म्हणून त्यात गूळ घालते. ह्या आमटीची चवच एक वेगळी असते. त्यानंतर गोडा मसाला. हा घरी केलेला गोडा मसाला आहे. चिंच. ही आमटी चिंच गुळाची करतात, तेव्हा आपण नेहमी आपण कधीतरी आमसुलही घालतो आमटीत, पण ह्या आमटीत चिंचच घालायची. कोळ काढून घातला तरी चालतो किंवा चिंच घातली तरी चालते. चिंच घातली की नंतर आपल्याला नको असेल तर काढूनही टाकता येते. ही मी चिंच घातली. आपलं आमटीत आता साहित्य सगळं घालून झालेलं आहे. ओलं खोबरं घालणार आहे आणि कोथिंबीर. आपल्याला ज्या मानानं घट्ट सैल हवी असेल त्या मानानं पाणी घालायचं. कारण तुरीच्या डाळीची आमटी घट्ट होत जाते. आपण पाणी ओतूया.
छान आपण ही उकळवून घ्यायची. हे बघा, ही आपली आमटी तर छान उकळली आहे. आपण शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याही शिजलेल्या आहेत व्यवस्थित. हे बघा, अशी सुंदर आमटी आपली तयार आहे. पण अजून 2 मिनटं मी उकळवून घेणार आहे. जितकी ती उकळेल तितकी त्याची चव चांगली येते. आणि ही आमटी नंतर घट्ट होत जाते, म्हणून व्यवस्थित पाणी घालूनच ती शिजवायची. आणि तुरडाळ घट्ट होत जाते. ती आपली तयार आहे. ही आपली शेवग्याच्या शेंगांची म्हणजेच डांब्यांची आमटी खाण्यासाठी तयार आहे. तर ही आमटी मी कशी केली, काय काय त्याच्यात साहित्य घातलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.